मी जातो माझ्या सरळ मार्गाने, तू तुझ्या सरळ मार्गाने जा. शिवा, अम्मा, शक्ती हवी काय? कुठे चाललाय तुम्ही? आम्ही आमच्या गावाला चाललोय. गावाला? का? काय झालं अचानक? अप्पा काय चाललंय? अम्मा, शक्ती अगं तू तरी सांग. मला नाही माहिती, तू अम्मालाच विचार. शक्ती, शक्ती, रडू नकोस. हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव. आपण आपल्या गावाला जातोय, तिथे सगळं नीट होईल बघ. इथे काहीच नीट नाहीये. हे शहर आपल्यासाठी नसतं, आपलं गावच आपलं असतं. चल आपल्या गावाला जाऊ आपण, सगळं नीट होईल. अम्मा 2 मिनिटं, मला फक्त तुमची 2 मिनिटं द्या बस. शिवा, आधीच आम्हाला उशीर झालाय बघ. आम्हाला सूर्यास्ताच्या आधी गावाला पोहोचायला हवं. अम्मा जास्त वेळ नाही घेणार मी तुमचा, फक्त 2 मिनिटं द्या मला. अम्मा, मला तुमचा मुलगा मानता ना तुम्ही? मग जाण्यापूर्वी लेकासाठी 2 मिनिटं नाही देऊ शकत तुम्ही? ठीक आहे, पण फक्त 2च मिनिटं. हा, चला माझ्या बरोबर. चल. शिवा, कुठे नेतोयस तुम्हाला? अम्मा तुम्ही माझ्यासोबत चला तरी. अरे पण अम्मा चला या. शिवा, अरे पण कुठेच. शिवा, ऐकून तर घे. कुठे? शिवा, तू मला इथे मंदिरात का घेऊन आलायस? हे असं तडकाफडकी का निघून चाललं ते मला अजून सांगितलं नाही तुम्ही अम्मा. किमान माझ्या शंभू महादेवाला तरी सांगाल ना? हे बघ शिवा, शंभू महादेव जरी समोर आलेत ना आणि मला म्हणालेत की थांब, तरी मी आता थांबणार नाहीये. पण असं का अम्मा, असं का? अहो आजपर्यंत इतकी संकट आली तुमच्या घरावर, पण तुम्ही अप्पांनी शक्तीने अगदी धीराने तोंड दिलं प्रत्येक संकटाला. मग आत्ताच असं काय झालं की तुम्ही तडकाफडकी निघून चाललात? काही निर्णय वेळेवर घ्यावे लागतात शिवा, आणि काही संकट न सुटणारी असतात. अम्मा असं नसतं. अहो ज्यांचा देवावर विश्वास असतो ना, ती माणसं असा विचार कधीच करत नाहीत.